कसं काय अचानक जाऊ दे मग आपल्याला कोण म्हणा गेलं काय गेलं त्यांच्यावर योग्य ती कारवाई कराव्यात ह्याच्यापेक्षाही दलित समाज पूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरत आणि या प्रशासनाला ज्या बिचाराशिवाय राहणार नाही तर या बीजेपी सरकार दलितांवर अन्याय करीत आला आहे आणि करीत राहत आहे। त्यासाठी आपल्याला या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि या चिमुकलीचा जो जीव गेलेला आहे अत्यंत दुर्दैवी बात आहे की ती अत्यंत हुशार मुलगी होती। नवोदय विद्यालयाला असं बी अनु लागत नाही, हुशार मुलंच तिथं लागतात आणि ती भविष्यातील अधिकारी होती याची खंत आहे। आणि मी पूर्ण दलित समाजाच्या वतीने तालुक्याच्या वतीने बाळकरींना श्रद्धांजली व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात जर अनुष्का न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही छेडू अशी आम्ही प्रशासनाला देतो इशारा। आमच्या शिकलेल्या नेतृत्वाने असं जर संपवलं तर आमचा समाज कसा पुढे जाणार। या प्रकरणामध्ये त्या मुलीची पीएम झालेली बॉडी सुद्धा मुलांना तिथल्या प्रशासनाने आम्हाला बघू दिलेली नाही। जोपर्यंत बॉडी डिस्पोज होत नाही तोपर्यंत मी बॉडीच बघू दिली नाही। पण झाकल्यानं लपत नसतं, पुरावे लपले नाहीत, पुरावे संपले नाहीत, आम्ही उकरून काढू। त्या शाळेचा प्रिन्सिपल कुठे गेला होता? त्या शाळेचा प्रिन्सिपलला अटक झालं पाहिजे। त्याच मस्के नावाचा एक प्रिन्सिपल आहे, त्या मस्के नावाच्या प्रिन्सिपलला अटक झाली पाहिजे। त्याच्यावर 306 आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे। याच प्रकरणामध्ये रविवारी एका शिक्षकाची बदली रातोरात कशी काय होती? रविवारी कसे काय आदेश निघतात? त्या ठाकूर नावाच्या त्या माधवच्या सुद्धा आंदोलनातील तुला विचार करतो, त्याला जर अटक नाही केलं त्याला 302 आरोप नाही केला तर आम्ही त्याला त्याच्या घरी जाऊन ठोकल्याशिवाय राहणार नाही। विनोजी बाबाचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे आल्यानं इथून इशारा करतो, बेटा तू जर अटक नाही झालं तर तुला मी अटक करतो आणि कशा पद्धतीने तुला ठोकायचं मी सांगतो पुन्हा। अरे तुम्ही आम्हाला समज नाही काय? आमच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय आणि आमच्या जर लेकरं शिकले तर तुम्हाला असं संपवायचे काय? नेमकं तुमचा डाव काय चालू आहे? आता त्याच्या अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला जेव्हा आंदोलन पेटले तेव्हा, तर त्याच्यामध्ये 6 आरोपी तिथलं प्रशासन झालं पाहिजे। त्या ठिकाणी तिथल्या पालकाने इतके सुद्धा सांगितलं की पीएमच्या रिपोर्टसाठी पीएमसाठी आम्ही ज्यावेळेस प्रत अडवलं त्या मुलीचा विवाह अडवला त्यावेळेस तिथल्या पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांच्यावर लाठीचार्ज